दिवाळीला तर आपल्याला भरपूर फराळाचे पदार्थ करावे लागतात, गोड आणि तेलकट. पण त्यातही जर मैदा न वापरता अगदी खुसखुशीत असे पाकातले चिरोटे केले तर नक्की तुम्हाला आवडेल. मैदा न वापरता जरासं हेल्दी असं. चला तर पाहूया. मी गव्हाचं पीठ घेतलं आहे. आपण जे पोळ्यांसाठी नेहमी घेतो तेच पीठ 2 वाट्या घेतलं आहे. तुम्हाला जेवढे बनवायचे त्यानुसार तुम्ही गव्हाचं पीठ घ्या. 1 चिमूटभर खाण्याचा सोडा, थोडंसं मीठ आणि 2 चमचे कडकडीत तुपाचं मोहन घालून घ्या. आणि घट्टसर असं आपल्याला आता पीठ मळून घ्यायचं आहे. थोडं थोडं करत पाणी टाका. तुपाच्या मोहन टाकल्यामुळं थोडेसे खुसखुशीत असे चिरोटे तयार होतात. बेकिंग सोडा जर तुम्हाला वापरायचा नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. अगदी चिमूटभर टाकलाय. एक 10 ते 15 मिनिटं आपल्याला असंच याला झाकून ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण पाक बनवून घेऊया. पाकासाठी मी 1 वाटी साखर घेतली आहे. आता ह्याच्यामध्ये साखर भिजेल एवढंच पाणी टाकायचं आहे, साधारण पाव वाटी. जर खूप जास्त पाणी टाकलं तर भरपूर वेळ लागेल पाक बनायला. तेवढंच पाणी टाका, कारण पाक आपल्याला घट्टसर करायचा आहे. पाक पातळ नको आहे, कारण चिरोट्यावरती पाक असा बसायला हवा. त्यानुसार पाक थोडासा घट्ट करायचा आहे. हे पहा, आता शेवटचा जो तार आहे तो पडायला वेळ लागतो. त्यानुसार तुम्ही पाक बनवून घ्या. जर तुम्हाला तार वगैरे कळत नसेल तर यानुसार चमच्याच्या शेवटचा जो ड्रॉप आहे हे पहा, तो असं चिटकला पाहिजे आणि हातालाही थोडं घट्ट. आता बंद करून घ्या. थंड झाल्यानंतर अजूनच घट्ट होईल. आता एक 15 ते 20 मिनिटानंतर आपलं छान पीठ तयार झालेलं आहे. आता पीठ छान मळून घेऊया. थोडंसं पीठ सॉफ्ट होण्यासाठी. आता एका वाटीमध्ये आपण साठा तयार करून घेऊ. मी गव्हाचं पीठ आणि चमचाभर तूप टाकलंय. या प्रकारचा जसा आपण नेहमी बनवतो त्याच प्रकारचा. आता हे पीठ 4 पोळ्या होतील एवढं झालंय, म्हणून मी 4 पोळ्या बनवल्यात. तुम्ही एकावर एक 3 लेअरही करू शकता. आता पातळ अशा पोळ्या लाटून घ्यायच्यात. ते पहा, या प्रकारे पातळ पोळ्या लाटून एकावर एक ठेवून द्या. आणि आता जे साठा तयार केलेला आहे तो लावून घेऊया. खूप जास्त साठा नका लावू, कारण तळताना मग तो बाहेर निघतो. जेवढा गरज असेल त्यानुसार आपण पसरून घेऊया. याच्यावरती आता आपण दुसरी पोळी ठेवून देऊया. पोळीचा आकार थोडा कमी जास्त झाला तरीही चालेल, आपण हाताने पसरून घेऊ शकतो. त्याच्यावरती आपल्याला दुसरी एकावर एक असं आपल्याला 4ही पोळ्या ठेवून घ्यायच्यात, थोडं थोडं साठा लावून. आता शेवटची जी पोळी ठेवली आहे त्याच्यावरतीही तुम्ही राहिलेलं पूर्ण लावून घ्या. आणि आता ह्याचा रोल करायचा आहे. ह्याचा रोल करताना घट्टसर असं जवळजवळ करून रोल करा, म्हणजे तेलामध्ये तळताना ह्याच्या पाकळ्या निघणार नाहीत. थोडंसं हलकं दाबून दाबून जसं पोळी चिटकून राहील या प्रकारे. आता चाकूने आपण कट करून घेऊया. खूप जास्त मोठा नका करू, छोटे छोटे पीसेस करा या प्रकारचे. संपूर्ण कट करून झाल्यानंतर हे पहा, मधून मस्त असे लेअर झालेत. तुम्हाला हवं तर तुम्ही लाटून घेऊ शकता किंवा दोन्ही हातांनी या प्रकारे दाबून चिरोटे तयार करून घेऊ शकता. दोन्ही साईडला असे दाबून घ्या, म्हणजे मस्त असा आकार येतो आणि मधूनही छान लेअर तयार होतात. आता कढईमध्ये मी तेल गरम करून ठेवलं आहे. गॅस मीडियम करा. शक्यतो मीडियम गॅसवरतीच तळून घ्या, म्हणजे आतपर्यंत छान तळल्या जातात, कारण भरपूर लेअर आहेत आतमध्ये. त्यानुसार आपल्याला तेल गरम करून मीडियम गॅसवरतीच तळून घ्यायचं आहे. याला तळायला थोडासा वेळ लागतो. हे पहा, तळताना मस्त असं लेअर दिसतात. पाहू शकता तुम्ही, कढईमध्ये छान असे लेअर आले चिरोट्याला. आपण मैदा वापरला नाही तरीही हे चिरोटे छान टिकतात आणि खायलाही टेस्टी लागतात. आता तळून एका प्लेटमध्ये आपण संपूर्ण चिरोटे काढून घेऊया. रंग बदलेपर्यंत आपल्याला तळायचे. हलका लालसर रंग आला की आपण काढून घेऊया, म्हणजे पूर्ण आतपर्यंत छान तळल्या गेले.
आता पाक थोडासा गरम झाला की त्यात टाकून घेऊया. पाक अजूनही गरम होतोय, मी गॅसवरतीच ठेवलेला आहे कारण पाक थंड झालेला, म्हणून थोडासा गरम केला आणि त्यात चिरोटे टाकले. चिरोटे ही गरम असतानाच, हलके गरम असतानाच टाका. 5 मिनटं तरी त्यात ठेवा, म्हणजे पूर्ण मध्येपर्यंत जातील. 5 मिनटानंतर आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आणि वरतून थोडासा पाक टाकून घेऊ. हे पहा, मस्त असे चिरोटे झालेत. दिवाळीमध्ये तुम्हाला असेच हेल्दी आणि सोप्या रेसिपी पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.